नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड. तर इथे एपिसोडच्या सुरुवातीला मानसी बाळकृष्णाची पूजा करते, त्याला नमस्कार करते, हळदी कुंकू वाहते आणि ती विचारते की पूजा खूप छान झाली आणि मी फोटो काढू का. तर तेवढ्यात आबा म्हणते नाही, आपल्याकडे आमच्याकडे फोटो काढत नाहीत. इथे तात्यासाहेब पण बघताय 2 मिनिटासाठी, पण तेवढ्या तिकडे गायत्री म्हणते अगं ती पहिल्यांदाच आली, तिनं पहिल्यांदाच बघितलंय, कौतुक वाटत असेल, काढू दे फोटो. तर असा छानपैकी ती बाळकृष्णाच्या पूजेचा असा मस्त फोटो काढते आणि तो फोटो ती हळूच ना इकडे तेजसला पाठवते. मग त्याच्याबरोबर बाकीचे सगळे फोटो काढते ती आणि मग इथे दारात येते आणि तेजसच्या फोनवर मेसेज येतोय. तेवढ्यात तो म्हणतोय मिस लकी जामचा मेसेज, काय असेल म्हणून ते फोटो म्हणून तो असा एकदम आश्चर्यचकित होतो आणि मग फोटो ओपन करून बघतो तर ते आजचे जे काही पूजेचे फोटो असतात ते पाठवलेले असतात मानसीने आणि मानसी दारातनं त्याला खुणावत असते की तुम्ही फोटो बघितलेत ना. तर ते हो म्हणतो, तो एकमेकांना थम्स करतात आणि मग मानसी ते आतमध्ये जाऊन बसते आणि मग तेजस पण इथे म्हणजे दर्शन घेतो आणि तो फोटो जेव्हा आपण बघतो तेव्हा सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं, इथे मन प्रसन्न होतं. लगेच आपले नकळत हात जोडले जातात त्या कृष्णापाठी आणि मग इकडे तात्यासाहेब शंख वाजवतात आणि मग शंख वाजवून झाल्यानंतर ते म्हणतात की आता तू पाळणा म्हण. मग लगेच इथे आई म्हणतात की नाही, दरवर्षी तेजस म्हणतो ना पाळणा. मग लगेच गायत्री म्हणतं यावर्षी तुम्ही म्हणा, किती वेळ उभं राहणार आहेत, आपला तेजस तरी काही येऊ शकणार नाही आहे ना घरात, बायका खोळंबल्यात सगळ्या आणि तुम्ही म्हणा यावर्षी पाळणा, असं म्हणून त्या सांगतात. आणि आता त्या उठतात, डोळ्यात एकीकडे पाणी आहे आणि एकीकडे तर भक्तीने जे पाळणा पण म्हणायचं आहे आणि त्या उठून पाळण्याजवळ बसतात, पाळण्याची दोरी हातामध्ये घेतात आणि त्या पाळणा म्हणायला सुरुवात करणार. तेवढा तिकडनं बाहेरनं तेजसचा आवाज येतो, अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. आणि मग हे आवाज ऐकल्यानंतर तिथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये समाधान येतं. तेजसच्या आईच्या डोळ्यात पाणी येतं आवाज ऐकून. मानसी इथे खुश होते की तेजसचा आवाज तिनं पहिल्यांदा ऐकलेला असतो, ते खूप छान गाणं म्हणत असतो, तो म्हणजे पाळणा खूप छान म्हणत असतो. आबा इथे खुश होते, आई खुश होते आणि तात्यासाहेबसुद्धा खुश होतात बरं का. त्यांच्यासुद्धा डोळ्यातनं इथे पाणी येताना दाखवलं आहे, पण ते व्यक्त होत नाही आहेत कारण तत्त्व मोठी आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांचंसुद्धा बरोबर आहे कारण त्यांनी शिक्षा दिली आहे, घरात चोरी केल्यामुळे शिक्षा दिली आहे. पण इथे आता मानसी पण खुश झाली आणि त्यांचा आवाज ऐकून तो परत एकदा असा छान पाळणा म्हणतो, अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. सगळे इथे त्याच्या आवाजामध्ये मंत्रमुग्ध होत आहेत. खूप छान पद्धतीनं तो ते जे काही गाणं आहे ते पाळणं आहे तो म्हणतोय. प्रत्येकजण इथे येऊन परत पाळण्याची दोरी हलवून कृष्णाला झुलवत आहेत, नमस्कार करतायत, पूजा करतायत आणि अशा छान पद्धतीने पूजा झालेली आहे. वातावरण प्रसन्न झालं आहे पाळण्याच्या आवाजाने, तेजसच्या आवाजाने तर आणखीनच मंत्रमुग्ध झालेलं इथे वातावरण. मानसीसुद्धा इथे येऊन कृष्णाची परत पूजा करते. छान वातावरण झालं आहे, सगळेजण इथे मनोभावे पूजा करतात. कृष्ण इथे छान असा पाळण्यात बसलेला आहे, छान त्याला सजवलं आहे आणि अशी सगळ्या छान पद्धतीनं पूजा झाली आहे. फक्त तेजसचा आवाज ऐकून कुणाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतील तर ते मात्र या गायत्रीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले आहेत बरं का प्रेक्षकांनो. कारण आता तिचा जो काही प्लॅन होता ना कमी करायचं, म्हणजे त्यांचा अपमान होईल असं बोलायचं, तो इथे काही सक्सेसफुल झालेला नाही आहे. कारण तेजसने इथे पाळणा म्हणून ना प्रत्येकाच्या मनामध्ये त्या आठवणी जाग्या केल्यात. कारण तो इतर वेळी घरात असायचा, पण आता तो घरात नाही आहे तरीसुद्धा त्याने बाहेरून पाळणा म्हटलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर या बायकांना सगळ्यांना दही पोह्याचा प्रसाद दिला जातो. आभा आणि आई मिळून दोघीजणी मिळून दही पोह्याचा प्रसाद देतात बायकांना आणि बायका मग त्यांचा निरोप घेतात. मानसी इथे बाकीचे फोटो काढते. मानसीची आई परत इथे छान पूजा करते, कृष्णाची प्रार्थना करते कृष्णाला आणि मग त्या बायका बाहेर येतात. बाहेरून त्यासुद्धा तेजसचं कौतुक करतात की तुझा आवाज खूप छान आहे, खूप छान पाळणा म्हटला असतो असं म्हणून कौतुक करतात. तेजस पण त्यांना धन्यवाद बोलतो आणि मग आता मानसी तू सुद्धा प्रसाद घ्या असं म्हणून मानसीला प्रसाद दिल्यानंतर इथे तेजस दारातनं उभा आहे. कारण ते दहीपोहे आईच्या हातचे खाल्ल्यानंतरच त्याचा वाढदिवस पूर्ण होत होता आणि आईना सुद्धा इथे भरून येते आणि मग त्या अशा उदास होऊन आज स्वयंपाकघरात गेल्या आहेत आणि मानसीसुद्धा त्यांच्या पाठीपाठी गेले आणि तेजसच्या डोळ्यातसुद्धा इथे पाणी आलं आहे. तो पण इथे पाणी पुसत बाजूला जाऊन उभा राहतोय आणि मग त्या खूपच रडत असतात. तर इथे येऊन
येऊन मानसी त्यांना हाक मारल्यानंतर त्या एकदम नॉर्मल होतात आणि म्हणतात पूजा कशी झाली आहे. तर मानसी म्हणते की पूजा छान झाली आहे, घरातल्या सगळ्या लोकांना भेटून आनंद झाला, खूप चांगली माणसं आहे तसं वगैरे तिथे सांगते. आणि मग तेजसचा आवाज पण किती छान आहे म्हणून कौतुक करते. आणि मग मानसीबरोबर तेजसची आई बोलते, खूप हळवी झाली आहे ती. आणि ती सांगते की कसं ह्यात बापलेकांचं असतं, कारण दोघांना पण तेवढीच ओढ आहे, दोघांना पण एकमेकांबद्दल तेवढीच माया आहे, पण त्यांची तत्व आडवी येतात. तेजसचा जन्म झाला तेव्हा तेजससुद्धा असाच होता, खूप खोडा करायचा, नटखट होता, अभ्यासात हुशार होता, खेळात तरबेज होता. आणि तेजसच्या बाबांनाच म्हणजेच तात्यासाहेबांना यांना वाटायचं की तो पुढे जाऊन आपल्या रूढी परंपरा सांभाळेल. तो वागतही तसा आहे, पण नशिबानं त्याची साथ दिली नाही. आणि मग असे काहीतरी पराक्रम म्हणजे काम करतो की त्याच्यामुळे शिक्षा करावी लागते. आणि ह्या दोघांच्यामध्ये ना अशी माझी ओढाताण होते, फरफट होते. आणि कृष्णापासून लांब राहायचं जे काही दुःख आहे ते त्या देवकीलाच माहिती. आणि ते दुःख म्हणजे ते अंतर मथुरेपासून गोकुळापर्यंत असो किंवा घरापासून अंगणापर्यंत असो, पण आईलाच त्या काय ती दुःखाची जाणीव होते. आणि असं म्हटल्यानंतर खूप असं हळवं होतं, इमोशनल वातावरण झालं आहे. आणि आता हा दहीपोह्याचा प्रसाद तो खाऊन उपास सोडवायचा तेजस, पण आता ते सुद्धा तो करू शकत नाही. मानसी ते म्हणते प्रसाद म्हणजे तेजसात येऊ शकत नाही आहे, पण प्रसाद तरी बाहेर जाऊ शकतो ना. पण इथे आई सांगतात की नाही, घरातलं अन्न द्यायचं नाही असं ह्यांनी बजावलं आहे. आणि जर तेजसला अन्न दिलं तर हे अन्न त्याग करतील, आणि इकडे ह्यांना सांभाळायचं तर का तिकडे त्यांना सांभाळायचं, ह्यामध्ये माझी खूपच ओढाताण होते असं म्हणून त्या एकदमच रडायला लागतात आणि आतमध्ये निघून जातात. आणि तेजस पण इथे इमोशनल झालेला आहे, त्याच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं आहे बरं का प्रेक्षकांना. तेवढ्या तिथे आभा येते. आभा आल्यावर तेजस म्हणते की मी ठीक आहे, ओके आहे गं, आणि सगळं पूजा वगैरे छान झाली असं म्हणून इथे तो तिला हे करायचा प्रयत्न करतोय, बोलायचा प्रयत्न करतोय. आणि मी ठीक आहे असं म्हणून समजावायचा प्रयत्न करतोय, तू रडू नकोस, तू शांत असं म्हणून सांगतो. ती आबा काहीच बोलत नाही आहे, पण नजरेत तिच्या खूप पाहणी दिसते, खूप रडायला येते तिला, पण ती अडवून धरते. इमोशनल वातावरण झालं आहे. आणि एवढ्यातच ना आता उद्यापासून मी नोकरीवर जाणार, सगळं ठीक होईल, तात्यासाहेब मला लवकर घरात येईल असं तो म्हणतो. आणि तेवढ्यातच त्या सरांचा फोन येतो आणि ते फोन करून सांगतात की तुम्ही तेजस प्रभू बोलताय ना. तर हो, तर उद्या सकाळी 9 वाजता क्लासला. तेजस म्हणतो की नाही, मी 9 5 मिनिट असतानाच येईल आणि छडीचा वापर करणार नाही, मी नीट शिकवेन, कारण छडी माझ्या सिलेबसमध्ये नाही आहे आणि मी व्यवस्थित शिकवेन. तर तेवढ्यात ते म्हणतात की नाही, त्याची काही गरज नाही, आता मी तुमची सगळीकडून माहिती घेतली आणि तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आलाय, त्यामुळे तुम्हाला जे तुम्ही ओव्हर क्वालिफाईड आहात ते पण आहेच, आणि तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आलाय, आमच्या मुलांवर आम्हाला वाईट संस्कार करायचे नाही, त्यामुळे तुम्ही उद्यापासून येऊ नका असं ते सांगतात. आणि ते आबा पण अशी इमोशनल होते की परत हातची आलेली नोकरी आता गेलेली. आणि तेवढ्यात ना इकडे गायत्री आली. आबाने सांगायला पाहिजे होतं हे सगळं गायत्रीनं केलं, कारण तिने ऐकले का नाही देव जाणे, पण ती काल उभी तरी होती असं आपण बघितलंय. आता बघू आबा पुढे सांगते का नाही, त्याच्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तेवढ्या तिथे गायत्री येते आणि हॅपी बर्थडे टू यू असं म्हणते. आणि वाढदिवस साजरा करायचा नाही का, मी एकटीच म्हणते त्या छायाला, आणि सांगते की तुम्ही म्हणा आणि घरच्या सगळ्यांना बोलवून आणा बाहेर असं म्हणून सांगते. आणि तात्यासाहेब घरात नाही तर घराबाहेर तर आपण त्याचा वाढदिवस साजरा करू शकतो ना, तुम्ही त्याला एवढं रोखू नका असं म्हणते. आणि मग आईंना औक्षण करायला सांगते. आईंनी औक्षण केल्यानंतर आबाला पण सांगते की तू औक्षण कर म्हणून. आणि आबाचं औक्षण करून झाल्यानंतर आपण औक्षण करायला जाते. आणि ती तेजसला लुकअप म्हणते, आज तुझा चेहरा एवढा पडलाय का आजच्या वाढदिवसा दिवशी, दरवर्षी म्हणजे इतर दिवशी तो पडलेलाच असतो, पण आज पडलाय का तुझा चेहरा, लुकअप असं म्हणून ती त्याला वरती बघायला सांगते. आणि काय झालंय नेमकं, तर तेवढ्या तिथे आबा सांगते की दादा आत्ताच दादाला फोन आला होता, त्याला जी नोकरी मिळाली होती ती गेली आहे, त्याला उद्यापासून येऊ नको म्हणून सांगितले. आणि मग इकडे गायत्री तिला भरपूरच त्रास झाला असं दाखवते. छायाला सांगते अगं आरतीचं ताट धर, धक्क्यानं ताट पडेल म्हणते. आणि आरतीचं तबक देते ती त्याच्याकडे. आणि आजच्या वाढदिवसा दिवशीच हे कळायला पाहिजे होतं, सकाळीच तर तू हे करून आलायस इंटरव्ह्यू देऊन या म्हणून सांगितले, आणि आता तुझी नोकरी गेली. आता इथे मानसीला पण त्या गायत्रीचा राग येतोय, ती जशा पद्धतीनं बोलतीये त्यामुळे तिला राग येतोय. आणि नोकरी कशी काय गेली असं म्हणून इथे सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. तात्यासाहेबांना सुद्धा इथे वाईट वाटते की मिळालेली नोकरी गेली आहे याचं. आणि गायत्री म्हणते की तुला आता नोकरी कोण देणार नाहीये, पण आजच्या दिवशी माझ्याकडे तुला द्यायला ना खूप छान असं गिफ्ट आहे, तर ते गिफ्ट घे म्हणून असं तेजसला ती सांगत असते. तेजस म्हणत असतो मला तुमच्याकडून काही गिफ्ट नको आहे, पण अरे घे रे तू, बघ तरी निदान काय आहे ते उघडून असं म्हणून तो बॉक्स ना तिच्या हातामध्ये देतात. तर बॉक्स उघडल्यानंतर त्यामध्ये वेटरचा ड्रेस आहे. आणि तेवढ्यात गायत्री तर म्हणते तुला माझ्या
हॉटेलमध्ये मी नोकरी देते, कारण तुला इथे बाहेर कोणी नोकरी देणार नाही आहे आणि ही तू वेटरची नोकरी कर. कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणजे काय म्हणतात ते कंत्राटी कामगार, ज्यांना दिवसावर पगार मिळतो आणि तो तू पगार घे आणि माझे पैसे फेड असं म्हणून तिथे सांगते. आणि तेजस रागाने ना तो इथं वेटरचा ड्रेस जो काही येतोय ते फेकून देतो. मानसी पण अशी डोळे मोठे करून बघती आता नेमका हा काय प्रकार चालू आहे ते. आणि मी तुमच्या हॉटेलमध्ये नोकरी करणार नाही असं म्हणून तेजस तो ड्रेस घेतोय आणि फेकून देतोय. तर गायत्री तेच तात्यासाहेबांना सांगते की समजावा तुमच्या लाडक्याला, नोकरी कर आणि पैसे फेड म्हणून माझे. आणि तो जो काही पडलेला ड्रेस आहे, फेकून दिलेला ड्रेस आहे, तो तात्यासाहेब पुढे येत आहेत आणि तो ड्रेस आपल्या हातामध्ये घेत आहेत आणि वळून असं पाठीमागे बघतायत आणि म्हणतात की माझ्या पाठीमागे कोणीही यायचं नाही आहे म्हणून. आता नेमकं तात्यासाहेब काय करणार आहेत हे आपल्याला जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. रिव्ह्यू आवडत असेल तर नक्की कमेंट द्या, म्हणजे आम्हाला तसं मोटिवेशन नक्की मिळेल म्हणजे रिव्ह्यू चांगले चांगले देण्याचं. आणि बघूया आता, यांनी तर सांगितले माझ्या पाठीमागे यायचं नाही आहे म्हणून. काय होतंय उद्याच्या भागात त्याचा एक सस्पेन्स त्यांनी क्रिएट केला. आता तात्यासाहेब नेमकं काय करणार आहेत ह्या वेटरचा ड्रेसचं, तर आपल्याला त्याच्यासाठी सिरियल बघत राहावी लागेल. थोडं तुझं थोडं माझं. आणि आता ह्यांनी ड्रेस उचलल्यानंतर इथे मानसीला पण धक्का बसलाय. गायत्री पण हक्काबक्का झाली आहे. ती पण विचार करते की आता ह्यांच्या डोक्यात नेमकं काय आहे ते. आणि उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो, मानसी इथे म्हणतीये की बाबांच्या फोटोशी बोलतीये आणि म्हणते की तुम्ही सांगितलेल्या मंगळसूत्राचा जो काही अर्थ आहे, तुम्ही सांगितलेल्या जबाबदारीचा अर्थ आहे आणि तो मी तेजसना सांगणार आहे, राष्ट्रहितांना सांगणार आहे. मानसी सांगू शकेल का मंगळसूत्र देण्याच्या पाठीमागचा जो काही अर्थ आहे तो तेजसला? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.